स्वागत आहे तुमचे झिंगाट फ्लेवर्स मध्ये। आज आपण पाहणार आहोत पावसाळ्यात फ्रीज मध्ये आलेली बुरशी कशी स्वच्छ करावी। चला तर व्हिडिओ सुरू करूया। पावसाळ्यात घराच्या भिंती, दरवाजे आणि इतर अनेक ठिकाणी बुरशी येणे हे अगदी सामान्य आहे। यामागील कारण सहसा ओलावा असतो, पण पावसाळ्यात बऱ्याच वेळा तुमच्या लक्षात आले असेल की फ्रीज मध्ये बुरशी निर्माण होऊ लागते, जी साफ करूनही सहजासहजी साफ होत नाही। खूप प्रयत्नांनंतर थोडी जरा साफ झाली तरी काही दिवसांनी पुन्हा बुरशी येऊ लागते। फ्रीज मध्ये बुरशी कशी काय लागते आणि ती स्वच्छ कशी करावी हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। फ्रीज मध्ये बुरशी लागण्याची अनेक कारणे असू शकतात। यामध्ये शिळे अन्न, अनेक दिवस फ्रीज मध्ये ठेवणे, फ्रीज अनेक दिवस बंद ठेवणे, फ्रीज वारंवार बंद करणे, फ्रीज मध्ये फळे आणि भाज्या सडणे आणि वेळोवेळी साफ न करणे याचाही समावेश आहे। फ्रीज मधील बुरशीमुळे फ्रीज अस्वच्छ दिसतो, त्यात ठेवलेले अन्नपदार्थही खराब होऊ लागतात, जे आरोग्यासाठीही अत्यंत हानिकारक असतात। फ्रीज मधून खराब झालेले अन्न वेळोवेळी बाहेर काढून टाका। बऱ्याच वेळा आपण फ्रीज मध्ये वस्तू ठेवतो आणि फ्रीज मध्ये काय ठेवले आहे याची आपल्याला आठवण नसते। वापर न केल्यामुळे हे अन्न अनेक दिवस फ्रीज मध्ये ठेवून खराब होऊ लागतात। त्यामुळे 2 ते 4 दिवसात फ्रीज मध्ये ठेवलेल्या वस्तूंवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे। फ्रीज साफ करण्यासाठी डिशवॉश आणि गरम पाण्याचा वापर करा। दर 15 दिवसांनी फ्रीज साफ करा। प्रथम फ्रीज मध्ये ठेवलेल्या सर्व वस्तू बाहेर काढा। त्यानंतर फ्रीजचे सर्व भाग जसे की बर्फाचा ट्रे, अंड्याचा ट्रे, भाजीची टोपली, ड्रॉवर्स बाहेर काढा। आता एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करून त्यात 2 चमचे डिशवॉश टाका। नंतर त्यात सुती कापड भिजवून फ्रीज स्वच्छ करा। त्यानंतर फ्रीज कोरड्या कपड्याने पुसून स्वच्छ करा। जे भाग बाहेर काढले आहेत ते ठेवा। डिशवॉशरच्या मदतीने ते चांगले स्वच्छ धुवा आणि कोरडे करा। नंतर ते पुसून फ्रीज मध्ये ठेवा। रेफ्रिजरेटरचे गॅस्केट म्हणजेच रेफ्रिजरेटरच्या दरवाजाला जोडलेले रबर साफ करण्यासाठी त्यावर व्हाईट व्हिनेगर फवारून 5 मिनिटे तसेच राहू द्या। त्यानंतर एका भांड्यात 1 चमचा बेकिंग सोडा टाकून लिक्विड तयार करा। नंतर सुती कापडा आपण तयार केलेल्या लिक्विड मध्ये भिजवा आणि गॅस्केटच्या आतील पृष्ठभाग स्वच्छ करा। त्यानंतर कोरड्या कापड्याने पुसून टाका। यामुळे फंगस निघून जाईल, तसेच फ्रीजही चमकू लागेल। तर कसा वाटला हा व्हिडिओ? आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद।